यावर्षी गावाला येऊन खूप जास्त पश्चाताप झाला. सगळं आवरलं त्या दिवशी आणि परत दुसऱ्या दिवशी जायचं होतं गोंदावलेला. नाही नाही म्हणत म्हणत सगळ्यांना ढकलून घरातनं बाहेर काढलं होतं. तेव्हा कुठं सगळेजण जायला तयार झाले. पण जातानाचा आमचा अनुभव खूप जास्त खराब होता. गव्हर्नमेंटची लोक आहेत ही, पण ही अशी का वागतात कळत नाही. सर्वसाधारण माणसांच्या गैरसोय होते त्यामुळे रथोत्सव असल्यामुळं मैत्रिणींच्या हातावर मस्त अशी मेहंदी काढली. ग्रुपमध्ये एखादी पार्लरवाली मैत्रीण असली की हे असंच असतं. हॅलो, नमस्कार मंडळी. परत एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे. तर आज होता आम्ही गावाकडे आल्यानंतरचा तिसरा दिवस आहे मे बी. आणि आल्यानंतर पहिल्यांदा तर सगळं सफाईमध्ये दिवस गेला आणि त्यानंतर मग आता पप्पा आले होते यात्रेसाठी म्हणून. यात्रेला अजून एक दिवस बाकी होता म्हणून मग आम्ही आदल्या दिवशी गोंदावलेला म्हणून गेलो होतो. तिथं पण खूप छान सोहळा झाला. अयो बटनच दाबलं नव्हतं. हा आता दाबलं. काय करते का तू? इन्व्हर्टर मधलं पाणी कमी झालं, पाणी घातलंय त्यात. गावाला आलो होतो आणि गावाला आल्यावर आम्हाला कळालं की इथं रोजच लाईट चालली, कारण रोडची कामं वगैरे चालू आहेत त्याच्यामुळं. आणि एवढा पश्चाताप झाला गावाला येऊन तुम्हाला काय सांगू. कारण इन्व्हर्टर पूर्ण आमचा खराब झाला होता, त्यातलं पाणी सगळं गेलं होतं, त्याच्यामुळे इन्व्हर्टर चालत नव्हता. त्यामुळं गावाला आल्यानंतर पहिली रात्र आमची तर खूप जास्त दमछाक झालेली, बेकार गेली. नको वाटायला लागलो, उगीच आलो असं झालं. 11:30 वाजले घरातनं निघायलाच आणि आता आम्ही निघालो. कुठून एवढं पाणी आले काय माहिती, सगळ्या रस्त्यावर चिखलच झालंय काय. यात्रा असल्यामुळं गावात एवढं छान वातावरण आहे ना, लय मस्त वातावरण आहे. आणि काय झालं माहिती आहे का, घरात तर लवकर निघायचं आम्ही ठरवलेलं गोंदावलेलं जायचं म्हणून, पण वाजले आम्हाला 11, 11:30 वाजले घरातनं निघूपर्यंत, कारण इन्व्हर्टरचं पाणी संपलेलं. मग ते पाणी भरत बसले त्याच्यामुळं खूप जास्त वेळ झाला. खरं तर माझी नाही एक इन्व्हर्टरची गोष्ट आहे, तुम्हाला सांगते मी पुढे. म्हणजे आम्ही इन्व्हर्टर का घेतला, तशी तर आम्ही मुंबईमध्ये राहायचो त्यामुळे गरज नव्हती. पण ज्यावेळेला ऑफिसमध्ये काम करायचे त्यावेळेला मी अचानक आजारी पडले आणि काय होत होतं आम्हाला काही कळत नव्हतं. मला बसता उठता येत नव्हतं, झोपायला येत नव्हतं, काहीच करता येत नव्हतं. मग मी वर्क फ्रॉम होम घेतलं होतं, थोडंसं बसून उठून काम करायचे. मग त्यावेळेला मी माझ्या माहेरी राहिले होते. मग त्यावेळेला इन्व्हर्टर घेतला होता मी आणि तो इन्व्हर्टर त्यावेळेस घेतलेला आम्ही 1-1.5 महिना म्हणजे तिथं वापरला आणि त्यानंतर मी ऑफिस जॉईन केलेलं. तर त्यावेळेला मला झालेलं ते म्हणजे मी डिप्रेशन झालेलं. त्याची एकदा स्टोरी मला नक्की सांगायची, मी खूपदा म्हणले सांगेन. ती माझ्यासोबत घडलेली आयुष्यातली इतकी भयंकर गोष्ट आहे ना, त्याच्यामुळे ती सांगताना मला खूप असं व्यवस्थित सांगायची आणि तुम्हाला सगळ्यांना ती गोष्ट महत्त्वाची आहे, माहिती पण पडली पाहिजे, हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. आता निघालो तो गोंधळाला जाता जाता एवढा मोठा घोळ झाला तुम्हाला सांगते. शरू घरातून निघताना त्यांनी काहीच खाल्लं नव्हतं, म्हणून मी त्याला काय केलं, गाडीमध्ये बसल्यावर त्याला मी केळी खायला घातली आणि त्यांनी उलटी केली आजोबांच्या अंगावर. आणि त्यांची कपडे म्हणजे पॅन्ट अर्धी भिजली, खराब झाली ती, चपलीवर पायावर सगळ्यांना उलटी केली. त्यांनी काही चिडले नाहीत, रागवले नाहीत आणि म्हणले ठीक आहे, माझा नातू असता तर असंच झालं, कसं केलं असं तर मी थोडी रागवलं असतो. असं बोलल्यानंतर मला इतकं टच झालं ना ते, म्हणजे आत्ताचं कुठलाच माणूस असं सहन करू शकत नाही. इव्हन आपल्या घरातलं कोणी जरी असेल ना तरी पण आपण चिडचिड करू. त्यांनी एक क्षण म्हणजे जराही चिडचिड नाही केली. एवढा साधा आणि सरळ माणूस खरंच राहिलाय का हो आता, खरंच माणूस खूप बदलला आहे ना. तर चला आता पुढे जाऊयात आणि छान दर्शन घेऊयात. महाराजांच्या लाईनमध्ये जास्त गर्दीच नव्हती खरं मंदिरामध्ये, त्याच्यामुळे छान असं आमचं खूप छान दर्शन झालं. आज ना मंदिरात जरा पण गर्दी नव्हती बरं का. इतकं बघा पूर्ण रिकामा मंदिर आहे. म्हटलं चला आज तुम्हाला दाखवूया मंदिर कसं आहे, किती छान डेकोरेशन केलं आहे. कारण आत्ताच महाराजांचा प्रकट दिन सोहळा झालेला आहे, त्याच्यामुळं खूप सुंदर सजवलं होतं मंदिर. आणि विशेष मला तुम्हाला दाखवायचे ते फोटोंचे हार पण ते एकदम वेगळेच बनवले होते, त्यामुळं दर्शन खूप छान झालं, गर्दी नव्हती. आणि इथे एक मुलांची सहल पण आली होती, त्यामुळं माझ्या लहानपणीच्या माझ्या शाळेच्या सहलीची आठवण झाली मला. आणि त्यानंतर मी इथं आलो प्रसादासाठी आल्यावर मला कळलं की इथला व्हिडिओ शूट करायचा नाही, म्हणून मी लगेच बंद केला. आणि हे आहे इथलं कोठी शिधा घर आहे, म्हणजे जिथं पण तुम्ही सुकं जे शिधा असेल तो तिथं सगळ्यात देऊ शकता, असं सगळं आहे. आणि सोबत इथं जे आहे ते तीर्थ आणि तुम्हाला अंगारा वगैरे तिथं भेटतो असं आहे. आणि इथं तुम्ही जपमाळ वगैरे करायची असेल तर जप करण्यासाठी म्हणून तुम्ही इथं येऊ शकता. नुकताच महाराजांचा प्रकट दिन सोहळा झाला होता, त्याच्यामुळे हे सगळं डेकोरेशन केलं होतं. नेहमी आल्यावर आम्हाला ना हे बघायचं असतं, म्हणजे गोठा बघायचा असतो गाईचा, पण तिथं आता टायमिंग सुरू केले. पहिला टायमिंग नसायचं, आता 4 वाजता ते ओपन होतं आणि सकाळी 11-12 वाजता काहीतरी ते बंद होतं, त्याच्यामुळे ते काही भेटलंच नाही. आणि गावाकडची ताजी
भाजी बघितली. गावाकडच्या ताज्या भाज्या आणि त्या भाज्यांची चव काय वेगळीच असते. हे सगळं बघत बघत आम्ही एस टीची वाट बघत थांबलो होतो. आता एस टीसाठी माझा एक अनुभव सांगते, आज मला जो पहिल्यांदा आला. एस टीची खूप वेळ आम्ही वाट बघत होतो, खूप वेळ. म्हणजे एस टी आली होती एक बरं का, पण आम्हाला ना त्या कंडक्टरनी आम्हाला एस टीमध्ये चढून दिलं नाही. बऱ्याचशा लोकांना तो अडवत होता, एस टी आतमध्ये रिकामी आहे तरी पण त्यांनी आतमध्ये चढायला दिलं नाही. कळालंच नाही का पुढे एस टी येणार आहे, पुढे एस टी येणार आहे म्हणून त्यांना आम्हाला एस टीमध्ये काही चढू दिलं नाही. आणि बऱ्याचशा लोकांना मध्ये हात घालून घालून अडवून त्यांनी खाली उतरवलं. समजलंच नाही त्याचं कारण काय होतं, काहीच नाही, फक्त मागे एस टी असं म्हणून त्यांनी सांगितलं. मग जाऊ द्या, त्याच्यामुळे वाट बघत बघत आम्ही थोडा वेळ रस घेतला आणि त्यानंतर आम्हाला काही वेळानं म्हणजे जवळपास अर्धा पाऊण तासाने आम्हाला एस टी भेटली. पण हे लोक सरकारसाठी काम करतात, त्यामुळे सर्वसाधारण लोकांची किती गैरसोय होते. खरंच तुम्हाला कसं वाटतं याविषयी मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आता आजीच्या हाताकडे माझ्या एका लक्ष गेलं बघा एस टीमध्ये. आणि पहिल्या काळच्या बायका होत्या, त्यांनी या बांगड्या घालायच्या असल्या. ही लातूरची होती आजी. मला जस्ट त्यांच्या त्या बांगड्या आवडल्या म्हणून मी लगेच क्लिक केलं, कारण आता कोण असं घालत नाही. येता येता लवकरच आलं होतं, तसं 5 वाजले होत्या जवळपास. पण शरूचे जे बाबा आहेत, आजोबा, त्यांना शूज घ्यायचे होते खूप दिवस झालं. मग त्यांना ब्लॅकच शूज हवा होता, मग तो तिथं घेतला येताना. आणि सोबत आम्हाला इन्व्हर्टरमध्ये पाणी संपलं होतं, मग ते घ्यायचं होतं, ते पण घेतलं. सगळा होता हा शूज आणला की काम करते बघा तुमचं हलवायचं. सगळी चांगली दिसते तुम्ही अजून सगळं काम केलं. मेहंदीची माझी पहिली कस्टमर आहेत बघा. आता तुम्ही कमेंट करून सांगा पैसे किती घ्यायचे, दर किती लावायचे आपण. पहिली टर्न आहे ना. मग आमची झोपली, आम्ही 7 वाजता गोंदावलीवरून येताना ना एक काम केले शरूच्या बाबांनी, ते म्हणजे शरू झोपला होता आणि ते गर्दीतून खाली उतरताना शरूचा शूजच पडला. एकदम नवीन शूज होता बरं का, म्हणजे आत्ताच वापरायला चालू केलं होता, कपा जास्त जुना नव्हता, पण शूज पडला. तो म्हणले आता जाऊ दे, आता पडला, दुसरा एक घेऊन आलाय म्हणून नशीब. ठीक आहे, आता उद्या आहे ते म्हणजे गावचा रथोत्सव आहे, त्यामुळे आज आमच्या सगळ्यांचं जागरण आहे. आमच्या गावाकडे कसं असतं ना, अगदी निम्म्या रात्री 2 वाजल्यापासून नैवेद्य द्यायला चालू होतात. त्याच्यामुळं आम्ही पण ठरवलं यावर्षी जागरण करायचं आणि सकाळी सकाळचं वातावरण जरा बघायचं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या मैत्रिणी आल्यात मेहंदी काढायला. एकीच्या हातावर मेहंदी काढली, बघून त्यांना पण सगळ्यांना काढायची होती, मग त्यांच्यापर्यंत मेहंदी काढली. मेहंदीचं काम झाल्यावर ह्यांचं पार्लरचं उघडलं आम्ही रात्रीचं 11:30ला. आणि असं चला चाललेलं आहे आता आमचा असाच टाईमपास. आणि यानंतर मग आम्ही लागणार आहोत स्वयंपाकाला. आणि उद्याचा रथोत्सव सोहळा अजिबात बघायला विसरू नका, खूपच छान असणार आहे. बघा तुम्ही बघताय 10:30 पावणे 11 वाजलेले आहेत काहीतरी, तर त्या टायमिंगला आमचं सगळं हे कार्यक्रम चालू आहे. तर आता पुढचा जो व्हिडिओ येणार आहे तो माझ्या गावचा म्हणजे पुशेगावच्या रथयात्रेचा व्हिडिओ आहे, तो नक्की. आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंटमध्ये सांगा. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, सर्वांना बाय.